समाजाच्या उन्नतीसाठी गुणवत्ताच हवी असे मत आमदार गिरीश बापट यांनी व्यक्त केले। कैकाडी समाज युवक संघटना, महाराष्ट्रीय कैकाडी समाजोन्नती संस्था, कैकाडी समाज तरुण मंडळ यांच्या वतीने आयोजित समानभूषण पुरस्काराच्या वेळी बापट उपस्थित होते। महापौर चंचला कोदरे, आमदार रमेश बागवे, मोहन जोशी, कमल व्यवहारे, नगरसेविका रुपाली ठोंबरे यावेळी उपस्थित होते। आमदार बापट यांनी स्वतःच्या आमदार निधीतून आणि खासदार जावडेकर यांच्या निधीतून प्रत्येकी 20 लाख रुपये कैकाडी समाजाच्या घोरपडी येथील विद्यार्थी वसतिगृहाला देण्याची यावेळी घोषणा केली। आमदार बापट म्हणाले, कोणत्याही समाजाची प्रगती व्हायची असेल तर शिक्षण आणि उद्योग क्षेत्रामध्ये मोठी कामगिरी करावी लागेल। समाजाच्या उन्नतीसाठी गुणवत्ता हवी असून जात हा केवळ आधार आहे असे मत बापट यांनी यावेळी व्यक्त केले। आता खूप गर्दी झाली आहे सध्या, आधी कोणाचं लक्षच नव्हतं, आता खूप गर्दी आहे। आम्हाला मागासमध्ये घ्या म्हणून त्याचं कारण शासनाच्या काही सवलती आहेत, नोकरीत आरक्षण आहे आणि चांगलं आहे, त्याच्यात काही मला त्याच्यावर टीका करायची नाही। पण मी आहे विरोधी पक्षात जाधव साहेब, माझं काही सरकार नाही, तुम्ही त्या आणून द्या, एका दिवसात तुमची मागणी मान्य करू। आणि म्हणून तुम्हाला जर तुमच्या मागण्या मान्य करून घ्यायच्या असतील तर बाकी मी राजकीय भाषण इथे करणार नाही, मी करत नाही अशा सामाजिक कार्यक्रम। पण परिवर्तन करावं लागेल। आता काय करायचं ते मी सांगणार नाही, कानात सांगितलं, जाहीर नाही। केवळ मागासवर्गात टाकलं म्हणून अनुदान लाटायचं, शिक्षण घ्यायचं नाही असं पण करू नका। मी समाज कल्याण खात्यात जातो, मित्रांनो सांगायला वाईट वाटतं, या राज्यात 1800 कोटी रुपये 1800 एवढे शेकडो कोटी रुपये शासनाकडे पडून आहेत की जी मागासवर्गीयांची फी आणि शिष्यवृत्ती शासनाने अजून त्या विद्यार्थ्यांना दिली नाही। प्रत्येक अधिवेशनात मी ओरडतो, कुंभार समाज असो, मी सगळ्या समाजाच्या कार्यक्रमाला जातो, मला काही कशाचं घेणं देणं नसतं, मला कोणी जाऊ नकाही म्हणत नाही आणि बोलवतात तर नाही बोलवलं तरी मी नागरिकांच्यात येऊन बसतो। मग ते लोक म्हणतात आमदार आलेत, मग जगत वर बसवतात, मग वर बसतो। पण मी हा प्रश्न मांडतो की सरकारने ज्या ज्या सवलती सोयी दिल्या आहेत, आपल्या समाजात जे लोक शिकले सवरलेले आहेत, मगाशी रमेश दादांनी पण चांगला मुद्दा मांडला, समाजात जो शिकून मोठा होतो तो समाजाकडे डुंकून बघायला तयार नसतो, तो पहिल्यांदा पायी असतो, त्याला सायकल मिळाली की तो स्कूटर आणि स्कूटरवरनं कार आणि कारमधनं बंगला आणि बंगल्यातनं वैकुंठ, इकडंच प्रवास चालू आहे। तो मागे वळून बघायला तयार नाही की माझ्या समाजातला कोण भुकेला आहे, कोण शिक्षणापासून वंचित आहे। थोडी सवय ही पण आपण लावून घेतली पाहिजे। याच्यात जातीयवाद काही नाही, जातीने जातीला मदत करणं, याच्यात अजिबात जातीयवाद। महापौर कोदरे म्हणाल्या, समाजामध्ये वावरत असताना आपल्याला खूप काही शिकायला मिळते, तेच संस्कार आपल्यावर होत असतात। आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो। काम करत असताना जाती धर्म न पाहता झोकून देऊन काम करण्याची गरज आहे असेही त्यांनी नमूद केले। समाजात वावरत असताना आपण हे समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि हे सगळं म्हणजे जन्माला आल्यापासून आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येकाला समाजातून काहीतरी शिकायला मिळतं। पहिले वडील आपले आई वडील हे पहिले गुरु, त्यानंतर आपले शिक्षक आणि त्याचबरोबर आपला समाजही। बऱ्याचशा गोष्टी समाजातून शिकायला मिळतात। समाजातल्या बारीक सारीक गोष्टींकडे जेव्हा लक्ष दिलं जातं की तळमळीने आपणही त्यासाठी काहीतरी चांगलं केलं पाहिजे, ही भावना मनात रुजणं गरजेचं आहे। आमदार बागवे, मोहन जोशी, कमल व्यवहारे यांचीही भाषणे झाली। विविध क्षेत्रांमध्ये कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या कैकाडी समाजातील मान्यवर आणि विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला।